नमस्कार. आपण पाहत आहात गुन्हेगारी सातारा येथे एका विवाहित महिलेची तिच्याच प्रियकराने हत्या केली. आरोपी अक्षय साबळे याने लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. पोलिसांनी त्याला अवघ्या 12 तासात पुण्यातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास सुरू आहे. साताऱ्यात एका विवाहित महिलेची हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला पुण्यातून अटक केली. अक्षय साबळे असे आरोपीचे नाव. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा जाधव हिचा 2017 मध्ये प्रथमेश जाधव यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र नंतर गावातीलच तरुणाशी ठेवलेल्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा आणि अक्षय यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. अक्षयने तिला लग्नासाठी विचारले होते. तिच्या मुलाची जबाबदारीही घ्यायला अक्षय तयार होता. पण आधीच विवाहित असलेली पूजा लग्नासाठी तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वाद होते. 7 जुलै रोजी दुपारी पूजा घरी एकटी असताना अक्षय तिच्या घरात घुसला. पोलिसांनी सांगितले की पूजाचे घर गावापासून 1 किलोमीटर दूर आहे. तिथे फक्त 5-6 घरे आहेत. दुपारी सगळे शेतात कामाला गेले होते. वस्तीवर कोणी नव्हते. पूजाचा नवरा कामावर गेला होता. तिचे सासू-सासरे शेतात गेले होते. अक्षयने हीच संधी साधून तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी अक्षय आणि पूजा यांच्यात लग्नावरून वाद झाला. रागाच्या भरात अक्षयने चाकूने तिचा गळा चिरला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. गावातील लोकांना पूजा आणि अक्षयच्या प्रेमसंबंधाबद्दल कुणकुण होती. त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधायला जास्त वेळ लागला नाही. आरोपीचे नाव समजल्यावर पोलिसांनी त्याला शोधायला सुरुवात केली. मात्र तो पळून गेला होता. पोलिसांनी तांत्रिक मदतीने त्याचा पत्ता शोधला आणि सातारा ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून पकडले. दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे असे सांगितले.